हे दृश्य आपण बघतोय राज्यभरात खरं तर राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे ठाकरे सेनेकडून आणि याचा अर्थ असा आहे की त्यांनी निषेध नोंदवलाय भारत पाकिस्तानचा जो मॅच होतोय सामना होतोय त्यासाठी आणि त्याच विरोधात ठाकरे सेनेची महिला आघाडी डायरेक्ट बाहेर उतरली आहे रस्त्यावरती उतरली आहे आणि सिंदूर सुद्धा त्यांनी पंतप्रधानांना प्रतिकात्मक स्वरूपात पाठवलं आहे। माझा देश माझा सिंदूर अशा आशयाचं हे आंदोलन पाहायला मिळतंय। भारत पाक मॅच जी आज होतीये त्याला ठाकरे सेनेनं कडाडून विरोध केलेला आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय सध्या खरं तर दादर करी रोड कांजूर मार्ग आणि कांदिवली या सगळ्या परिसरामध्ये मुंबईमध्ये ठाकरे सेनेचं हे आंदोलन पाहायला मिळालंय। महिला आघाडी रस्त्यावरती उतरली होती, घोषणाबाजी करण्यात आली, फलक आपण त्यांच्या हातात बघतोय तर हातात सिंदूर सुद्धा आपण बघतोय आणि यातून तीव्र संताप त्यांनी व्यक्त केलाय। आधी आतंकवाद संपवा असं ते म्हणालेत आणि त्या पद्धतीचंच दृश्य आपण बघतोय। आधी आतंकवाद संपवा मग क्रिकेट खेळा असंही ते म्हटलेत। नरेंद्र मोदी सरकारला धारीवरती धरल्याचं आपण पाहायला मिळतोय। काळे झेंडे या ठिकाणी दिसतायत ज्यातून जो सामना लढाऊ खेळवला जातोय त्याचा निषेध व्यक्त केला जातोय आणि महिला आघाडी संपूर्ण ताकदीने रस्त्यावरती उतरून जो काही पहलगामचा हल्ला झाला होता त्या विरोधात निषेध नोंदवताना दिसते। तर दुसरीकडे मुंबईसह पुण्यात सुद्धा असंच आंदोलन ठाकरे सेनेकडून केलं जात आहे आणि आपले प्रतिनिधी सचिन जाधव त्या ठिकाणी उभे आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। सचिन, पाकिस्तानची मॅच आहे आणि या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये ही शिवसेना उबाटा गटाच्या वतीने शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त केला जातोय, आंदोलन केलं जातंय। काय तुमची प्रमुख मागणी आहे? खरं तर तुम्ही या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन करता। आमची प्रमुख मागणी आहे आम्ही सर्वजण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आम्ही सर्व महिला पदाधिकारी इकडे जमलो आहोत आणि आज होणाऱ्या भारत पाकिस्तान या सामन्यावर आम्ही सर्वजण बहिष्कार टाकत आहोत। बहिष्कार यासाठी की आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं याचा विसर पडलाय का सरकारला? आणि तुम्ही म्हणता ऑपरेशन सिंदूर चालू आहे, मग ऑपरेशन सिंदूर चालू असताना तुम्ही आज भारत पाकिस्तान जो पाकिस्तान जो देशद्रोही आहे आपल्यासाठी जे आतंकवादी लोक आहेत आपण त्यांच्याच सोबत आज सामना खेळणार आहे कितपत बरोबर आहे? या ठिकाणी केंद्र सरकारचा दुटप्पीपणा जो चालू आहे, जे दुतोंडाने ते दोन बोलता आहेत हे सर्वांच्या निदर्शनास येत आहे। निषेध असा केला की जे मोदी सरकार आहे ते सोयीचं राजकारण करते। ज्या वेळेला त्यांना वाटेल की आपण यांच्या बरोबर आपला कुठला तरी सूड उगवायचा असू दे भावनेच्या, त्यावेळेला ते पाकिस्तान मुर्दाबाद म्हणणार आणि ज्या वेळेला त्यांना गरज असेल त्यावेळेला त्यांनी गळा भेट करावी। हे कुठेतरी हे चुकीचं आहे। ह्याचा उद्रेक हा संपूर्ण महाराष्ट्र देशभर पाहायलाच मिळणार। नक्कीच आपण पाहतो की सिंदूर तुम्ही आता आणलाय, निषेध व्यक्त करताय। मुळामध्ये देशाच्या सुरक्षिततेशी खेळणं आणि हिंदू धर्म विचारून ज्या बांधवांची हत्या करण्यात आली, आज त्यांच्या महिला विधवा महिला ज्या आहेत त्या विचारत आहेत की मोदी साहेब तुम्हाला आमच्या सिंदूरचं काहीच नाही आहे का? थोड्या काळासाठी भावनेचा तुम्ही खेळ केला आहे का? ज्या ऑपरेशनला तुम्ही सिंदूर नाव दिलं त्याच आज भावनेशी तुम्ही खेळत आहात। भारत पाकिस्तान मॅच लावून आमच्या भावनांचा खेळ आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।